नमस्कार. आदरणीय अनघाताई, माधुरीताई, विजयाताई, साधनाताई आणि इथे उपस्थित सर्व मान्यवर बंधू भगिनी, माझ्यापुढे खूप मोठा प्रश्न आहे. आता या दोघी बोलल्यानंतर मी काय बोलायचं, आणि त्यात अनघाताईंनी माझी परीक्षा घ्यायचं ठरवलं. ती परीक्षा अशी आहे की त्यांनी मला निमंत्रण पत्रिका पाठवली. महिनाभर जरा खूपच गडबड होती. त्याची PDF म्हणजे अटॅचमेंट ओपन करून नाही पाहिली. 1-2 दिवसापूर्वी पाहिली आणि त्याच्यात विषय होता इतका कठीण की मी एकदम हबकले. भारतीय स्त्रीच्या काय आध्यात्मिक अभिव्यक्ती, ऊर्जेची अभिव्यक्ती. बहुधा माझ्या कपड्यांकडे पाहून आध्यात्मिक हा शब्द त्यांनी जोडला असेल. भगव्या कपड्यांचे काय तोटे असू शकतात तो हा आहे. एनिवेज, माझ्या दृष्टीने अध्यात्म हा जो शब्द आहे हा बराचसा कन्फ्युजिंग असतो आपल्या सगळ्यांच्याच बाबतीत. पहिली गोष्ट म्हणजे अध्यात्म म्हटलं की कर्मकांड, धर्म, उपास, तापास, देव, तीर्थयात्रा. मला अनेक लोकांनी विचारलं, तुम्ही प्रयागराजला नाही गेलात, तिथे कुंभ चालू आहे आणि एवढे सगळे संन्यासी जातात. मी म्हटलं, आमच्या इथे वेदा आणि नर्मदा या 2 नद्यांचा संगम आहे, माझ्यासाठी तेच प्रयागराज आहे. तर माझ्या दृष्टीने अध्यात्म हा जो विषय आहे हा अत्यंत सोपा आणि साधा आहे. माझ्या दृष्टीने, प्रत्येकाच्या दृष्टीने तो वेगळा असू शकतो. एक म्हणजे सत्याच्या मार्गाने चालणं. दुसरा जो आहे आत्मविश्वास. अध्यात्मात अधि आणि आत्म असे 2 शब्द येतात, जो तुम्हाला प्रगतीच्या दिशेने नेतो. आत्मविश्वास तुम्हाला प्रगतीच्या दिशेने नेतो. त्याच्यामुळे अध्यात्म हा प्रगतीशी आणि आत्मविश्वासाशी जोडलेला असा एक शब्द आहे. स्वामी विवेकानंदांनी म्हटलेलं आहे की एखादा माणूस नास्तिक आहे असं तुम्ही म्हणता, तो देवाला भजत नाही, पूजत नाही, आपण सरसकट म्हणाले तर नास्तिक आहे. पण पुढे जाऊन ते म्हणतात की ज्याचा स्वतःवर विश्वास आहे तो व्यक्ती कधीही नास्तिक असूच शकत नाही. त्या दृष्टीने मला असं वाटतं आपण सगळेच जण खूप आस्तिक आहोत आणि आध्यात्मिक आहोत. अध्यात्माचा कर्मकांडाशी, धर्माशी काहीही संबंध नाही असं मी मानते. जेव्हा आध्यात्मिक ऊर्जेची अभिव्यक्ती हा शब्द आपण म्हणतो, मला काही व्यक्ती आठवतात. पहिली व्यक्ती मला जी आठवते ती आत्ताच समाधिनी गटाने ज्या महिलांना पुरस्कृत केलं त्यांना एक खूप सुंदर पुस्तक गिफ्ट केलेलं आहे, भगिनी निवेदिताच. मला असं वाटतं की आध्यात्मिक ऊर्जेची पहिली अभिव्यक्ती माझ्या आयुष्यात जी आली ती भगिनी निवेदिता. त्यांनी किती कर्मकांड केलं, किती वेळा जपाची माळ घेऊन बसल्यात मला माहिती नाही, पण भारत देशासाठी आपल्या गुरुवर असलेल्या श्रद्धेपायी त्या आपला देश सोडून मार्गारेट नोबल भारतात येऊन भगिनी निवेदिताच आहे. त्यांचे गुरु पण काही साधे नव्हते. त्यांनी येण्यापूर्वी त्यांना डिमोटिवेट करायचा पूर्ण प्रयत्न केला. बाई गे, तू येतेस भारतात, तुझी इच्छा आहे, पण तिथे गरमी भरपूर आहे. त्या काळात पंखे असण्याचं काही कारण नव्हतं. इथे उष्णता खूप आहे, प्रचंड आहे, गरिबी खूप आहे, घाण खूप आहे. आजही आपण कलकत्त्याला गेलो तर आपल्याला असं वाटतं, बापरे, नाकाला रुमाल लावून आपण कलकत्त्याच्या गल्ल्यांमधून फिरतो. त्या काळात काय असेल मला माहिती नाही, पण प्लेगच्या साथीत आपलं दूध सोडून जे विकत आणत होते याच्यासाठी पिण्यासाठी, ते दूध न घेता प्लेगच्या रोग्यांना पाजण्यासाठी पैसा वाचवणारी भगिनी निवेदिता. आणि म्हणून अध्यात्म काय, दुसऱ्याचं दुःख आपण जेव्हा समजून घेतो, त्याच्या अडचणी जेव्हा समजून घेतो, त्या व्यक्तीने म्हणावं की मी आध्यात्मिक आहे. मी पूजा करते, मी व्रतवैकल्य करते, ती करणं चांगलं आहे, मी त्याला नावं ठेवत नाही. पण आध्यात्मिक म्हणजे काय, आध्यात्मिकता म्हणजे काय,
तर मला असं वाटतं की या दोन गोष्टींची जेव्हा सांगड घातली जाते तेव्हा ती व्यक्ती आध्यात्मिक होते. दुसरी व्यक्ती मला आठवते अहिल्यादेवी होळकर. आम्ही त्यांना मा अहिल्या म्हणतो. मध्य प्रदेशमध्ये कोणी नुसतं देवी नाही म्हणत, तर अहिल्या माताजी म्हणतात. तर अहिल्यादेवी, त्यांचं चरित्र आपल्याला माहिती आहे. 300वी जयंती आपण साजरी करतो. 8 वर्षाची मुलगी चोंडी गावाहून, आपल्या आता सध्याच्या अहमदनगर जिल्ह्यातल्या चोंडी गावातून इंदोरला जाते. त्या गावात कुठलीही कम्युनिकेशनची साधनं नाहीत. मोबाईल नाही, लँडलाईन नाही, बस वाहतूक नाही, ट्रेन नाही, फ्लाईट सर्व्हिस नाही. अशा काळात एक कुटुंब, तिचे आई वडील या मुलीला इंदोरला पाठवतात. सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेली ही मुलगी राजघराण्यात येते, सरदारांच्या घराण्यात येते. आपल्याला एक सासू झेलता झेलता मुश्किल होतं, पण तिला 3 सासवा होते. फक्त इथे संबंध नाही आहे, तिला अनेक सवती पण होत्या. नवरा राजकारणात किंवा युद्धात फार लक्ष घालणारा नव्हता, पण त्यांनी त्या 3 लहिलेला आदराने वागवलेलं आहे. अहिल्यादेवींचं सगळंच आयुष्य जर आपण बघितलं तर त्या आयुष्यात काय नाही घडलं, जे आपण म्हणतो ना हे माझ्याच बाबतीत का घडतं, माझेच नातेवाईक मला का टोचून बोलतात, प्रत्येकीला हा प्रश्न पडतो. पण अहिल्यादेवींच्या बाबतीत काय काय घडलेलं आहे. नवऱ्याची साथ नाही आहे, नवऱ्याचा अकाली मृत्यू झालेला आहे, युद्धामध्ये झालेला आहे. आणि अशी ही अहिल्या, तिच्यावर जेव्हा सती जाण्याची वेळ येते ती प्रेमाने जाते, कारण त्या काळची ती पद्धत होती. तिच्या सगळ्या सवती आणि स्वतः अहिल्यादेवी सती जायला तयार होतात. पण सती तू जाऊ नकोस असं कोण सांगतंय? सासरा सांगतोय प्रत्यक्ष, तू मला मुलासारखी आहेस. आणि हे त्या अहिल्याने कमावलंय. बाकीच्या पण सवती होत्या ना, त्यांच्यापैकी कोणाला नाही म्हटलं गेलेलं, अहिल्याला म्हटलं गेलेलं. अहिल्याला त्यांनी अकाउंट्स शिकवले मल्हारराव होळकरांनी. अहिल्याला त्यांनी घोडसवारी शिकवलेली आहे, तलवारबाजी शिकवलेली आहे, युद्धकलेचं प्रशिक्षण त्या काळात दिलेलं आहे. आणि नऊवारी साडी नेसून कमरेला पदर खोचून घोड्यावरनं जाणारी ही रणरागिणी कशाने ती आध्यात्मिक आहे, ती देवदेव पण करते, ती धार्मिक पण आहे. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अहिल्याकडे जो प्लस पॉईंट होता, तो प्लस पॉईंट म्हणजे आत्मविश्वास. जेव्हा अहिल्यादेवी म्हणजे त्यांचा मुलगाही जातो, तो मुलगाही धड नाही आहे, त्याला अनेक मानसिक आजार आहेत आणि तोही तरुणपणातच मृत्युमुखी पडलेला आहे. तिचा आधार गेलेला आहे, नवरा नाही, सासरे गेलेले, सासवा पण नाही आहेत आता, आणि मुलगाही गेलेला आहे. अशा परिस्थितीमध्ये ही बाई राज्यकारभार, पुतण्याचं नाव आहे, पण जेव्हा लक्षात येतं की तुकोजी होळकरसुद्धा काही सीधे नाही आहेत, त्यांचा स्वार्थ काही वेगळाच आहे, तेव्हा राज्यकारभार स्वतःच्या हातात घेते, पेशव्यांना पटवून स्वतःच्या हातात घेते. आणि हे सगळं करत असताना राघोबा दादा युद्ध करायला जेव्हा देवासपर्यंत येतात, क्षिप्रीच्या तटावर येतात, ही बातमी कळल्यानंतर महिलांचं 500 महिलांचं सैन्य घेऊन हत्तीवर बसून अहिल्यामाता क्षिप्रीच्या अलीकडच्या तटावर गेलेल्या आहेत. पलीकडे राघोबा दादा आहेत. राघोबा दादांना त्यांनी काय निरोप पाठवलेला आहे की मी जर हरलेत फार मोठी गोष्ट नाही आहे, कारण मी महिलाच आहे, लोक काय हसणार नाहीत मला, पण जर चुकून माझ्या महिलांनी तुम्हाला हरवलं तर इतिहास त्याची दखल घेईल. हा आत्मविश्वास हेच त्या बाईचं बळ होतं, ताकद होतं, आणि तेच त्यांचं सगळ्यात मोठं अध्यात्म होतं. आज मला जे वाईट वाटतं की अहिल्यामाता जेव्हा 300 वर्षापूर्वी आमच्या महेश्वरमध्ये इंदोरहून राजधानी महेश्वरला आणून राज्य करत होत्या, घोड्यावरनं फिरत होत्या, युद्धकला महिलांना शिकवत होत्या, 300 वर्षानंतर सुद्धा याला जबाबदार ब्रिटिशांचा काळ आहे.
300 वर्षानंतर सुद्धा आमच्या महेश्वरमधल्या महिला अजूनही डोक्यावरचा पदर खाली येत नाही. शाळेत अजूनही मुलींना जाणं ही प्रायोरिटी नाही आहे. एवढंच नाही तर आमच्या या महेश्वरमध्ये आजही बालविवाह होतात. नाव घेतो आम्ही अहिल्यामातेचं. आणि हे का घडतंय? याचं कारण असं आहे की आम्ही मुलांना इतिहास योग्य शिकवतच नाही. आमच्या इतिहासाच्या पुस्तकात 4-8 ओळी अहिल्यादेवींबद्दल आहेत, पण आम्ही फ्रेंच राज्यक्रांती शिकवतोय, आम्ही अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध शिकवतोय, आम्ही रोमन सिव्हिलायझेशन शिकवतोय, ब्रिटिशांचं राज्य शिकवतोय, पण आम्ही अहिल्यादेवींवर तिथे 4-5 ओळी शिकवतो. CBSEच्या इतिहासाच्या पुस्तकात आम्ही शिवाजींचाच उल्लेख करत नाही तर जिजामाता सांगण्याचा प्रश्नच येत नाही. मग जिजामाता आध्यात्मिक नव्हते का? जी आई मुलाला रामायण महाभारत शिकवते ती आध्यात्मिकच होती. आणि रामायण महाभारत फक्त कथा म्हणून नव्हती शिकवत, त्याच्यातलं देशप्रेम जागृत व्हावं म्हणून 16व्या वर्षी स्वराज्याची शपथ घेणारे शिवाजी महाराज अशाच महिलेच्या पोटी जन्माला येऊ शकतात. घर घर की कहाणी किंवा अशा सिरियल्स बघणाऱ्या, सास भी कभी बहू थी, या सिरियल्स बघून आपल्या मुलांना संस्कार देणाऱ्या घरांमध्ये शिवाजी महाराज, विवेकानंद जन्माला नाही येऊ शकत. आणि म्हणून आपल्याला आज सगळ्यांना डोळे उघडून आम्ही काय करतो? घरी गेलो की एक प्रतिक्षिप्त क्रिया जशी असते ना, की आपण सायकलीवर बसलो की प्रत्येक पाड्यात विचार करून नाही चालत, तसं घरात गेलो आपण, किल्ली दार उघडलं की पहिल्यांदा आपण रिमोट हातात घेतो आणि TV सुरू होतो, मग कामाला लागतो. कुठली सिरियल आपण बघतोय, मुलं कुठली बघताय, आपल्याला त्याची पर्वा नसते. पण मग जिजामाता त्या आध्यात्मिक होत्या, धार्मिक होत्या, जपजाप करणाऱ्याही होत्या, पण त्यांनी शिवबा घडवले. असे शिवबा आम्ही आमच्या प्रत्येक घरात घडवू असा संकल्प आपल्यापैकी किती जण घेतो? मला म्हणजे आय एम व्हेरी सॉरी की आता इतकं छान हसत खेळत आपण चाललेलो होतो, पण मला असं वाटतं की संवादिनीच्या निमित्ताने हा विचार घराघरांमध्ये पोचणं फार गरजेचं आहे. माझ्या घरात IT प्रोफेशनल व्हावा हे मला वाटतं, तो US ला जावा हेही वाटतं, पण विवेकानंद जन्माला यावेत असं किती आहे ना? तर अंजली ताई आहेत आमच्या, तर अशी जर आई प्रत्येक घरात घडली तर मग मातृभूमी पूजन हे आपोआपच रोज घडत जाईल. अहिल्यादेवींच्या बाबतीत अजूनही आहे की त्यांनी जेव्हा राजमाता म्हणून कारभार स्वीकारला तेव्हाचं त्यांचं वाक्य आहे की मी जे काय राज्यकारभार करणार आहे त्याचा जबाब मला देवाला द्यायचा आहे. मी लोकांना तर मांडील आहेच, पण मला त्यांना देवाला द्यायचा आहे. आणि मी हा कारभार करते तो या राज्याची विश्वस्त म्हणून करते, ट्रस्टी म्हणून करते. मी या राज्याची मालकीण म्हणून नाही करत, राज्याची विश्वस्त आहे म्हणून करते. हा जो विश्वास आहे, हा काय म्हणून विचार जो आहे, मला असं वाटतं की तो त्यांना त्या आध्यात्मिकतेमधून मिळालेला विचार आहे. आत्ता ताईंनी सांगितलं की त्या जेव्हा आरोग्य विद्यापीठात राहायला गेल्या तेव्हा अनेक प्राणी तिथे होते. एका प्राण्याची कमी होती, तर त्या म्हणाल्या मी वाघीण आहे, मी आले इथे, आता काही हरकत नाही. तर असा जो विचार आहे, आपल्याला प्रत्येकीला वाघीण तर म्हणायचंच आहे, पण अशा काही घटना आमच्या नर्मदालयाच्याही याच्यामध्ये घडल्या. माझ्या परिक्रमेच्या काळात पण मला अनेक अशा माता मिळाल्या की ज्यांनी मला खूप काही इनपुट्स माझ्या आयुष्यासाठी दिले. शाळेत मी किती शिकले मला माहिती नाही, पण नर्मदालयांनी मात्र माझं जीवन शिक्षण करायला सुरुवात केली. एक घटना सांगते. आमच्या गावामध्ये 2 वर्षांपूर्वी प्रचंड पूर आला. सरकारी आकडे सांगतात की ते 201 वर्षांनी तो पूर आला होता.
आणि टू सम एक्सटेंट तो मॅनमेड पूर होता, कारण धरणाचं पाणी एका कार्यक्रमाच्या निमित्ताने रोखून ठेवलं गेलं होतं आणि पाऊस थांबत नव्हता. आणि अचानक इंजिनियर्स म्हणाले की काही झालं तर आम्ही जबाबदार नाही. आणि 17 सप्टेंबर 2022ला प्रचंड पूर आला, महापूर. महापुराच्याही पलीकडचं वर्णन. आमची शाळा एका टेकडीवरती आहे. त्या टेकडीवरच्या शाळेच्याही 2 पायऱ्या पाण्यात बुडाल्या होत्या, एवढा पूर होता. आमच्या त्या महिलांपर्यंत मी 5 दिवस पोचू शकले नाही. जे विद्यार्थी आमच्या शाळेत येतात त्यांच्यापर्यंत 5 दिवस भट्ट्यांना पोचू नाही शकले. 5 दिवसांनी जेव्हा मी तिथे पोचले तर आसपासच्या झोपडपट्टीतल्या बायका, झोपडपट्टी म्हणजे आपण सेवा वस्ती म्हणूया, त्यांच्या घराची फक्त छप्पर शिल्लक राहिलेलं होतं, भिंती वाहून गेल्या कारण मातीच्या भिंती होत्या. आणि त्या जेव्हा माझ्याकडे आल्या तेव्हा मी एकदम टेन्शनमध्ये होते की असं नुकसान कसं होऊ शकतं. घरं वाहून गेली आहेत, फक्त अंगावरचे कपडे शिल्लक राहिलेले आहेत, पण मी आता काय करू हा विचार माझ्या मनात. त्या जेव्हा मला भेटायला आल्या, सगळ्या एकत्र आल्या आणि त्या माझ्यापर्यंत पोचल्या, कुणाचे डोळ्यामध्ये अश्रू नव्हते. कामकरी बायका होत्या, हातावर पोट ज्याला म्हणतो अशा प्रकारे जीवन जगणाऱ्या बायका होत्या. त्या आल्या आणि मला हसत म्हणाल्या, नर्मदा में सब ले गई. म्हटलं हाँ मुझे भी बहुत चिंता हो रही है, कैसे बहुत बड़ा हादसा. नहीं नहीं दीदी, जो गया वो ही देगी. श्रद्धा. आपल्या बाबतीत असं काही एखादी घटना घडली, दुर्घटना घडली, आपण देवाला दोष देतो की मी काय कमी केलं होतं, मी इतके धार्मिक आहे, मी इतके व्रत वैकल्य करते, सगळं करते, माझ्याच बाबतीत का असं घडलं. पण त्यांना जो विश्वास होता की नर्मदा माईने लिया है ना, नर्मदा माई ही देगी. जी नदीवरची श्रद्धा आहे. परिक्रमेच्या काळात आम्ही आंघोळीसाठी म्हणून नर्मदेवर जात होतो. तर एका असंच घरात थांबलो होतो आणि म्हटलं की हम जरा नदी पे जाके स्नान करके आते हैं. तो माणूस एकदम चिडला आमच्यावर. मला म्हणाला की उसको नदी मत बोलिए, वो तो माँ है. खरोखर नदी आपल्या प्रत्येकाच्या शहरातली नदी ही लोकमाता असते. आम्ही नर्मदाष्टक म्हणतो, आम्ही गंगा आरती करतो, पण तिच्यात प्रदूषण होऊ नये म्हणून आम्ही काय करतो. आम्ही आध्यात्मिक आहोत का. ही आमच्या आध्यात्मिक ऊर्जेची अभिव्यक्ती आहे का जर आम्ही नदीत प्रदूषण करत असो. परवा आळंदीला गेले होते आणि इंद्रायणी पाहून डोळ्यात पाणी आलं. मग आम्ही नद्यांसाठी काय करतो. पाणी मिळत नाही म्हणून आम्ही रडतोय. आज ताईन म्हणाले की आम्ही तिथे रेन वॉटर हार्वेस्टिंग केले आणि आज टँकर आणायला लागत नाही. असं आम्ही किती करतोय. आम्ही किती गावांसाठी असं काम करतो आहोत. आमच्या घरात जर बंगला असेल तर आम्ही रेन वॉटर हार्वेस्टिंग केलेलं आहे का. हा सुद्धा आध्यात्मिक विचार आहे की ही बचत आम्ही कशी करू शकणार आहोत. ही बचत जर आम्ही करू शकणार नसू पाण्याची, एक दोन पाणी, असं म्हणतात की पुढचे युद्ध पाण्यासाठी होणार आहे, तेलासाठी पेट्रोलसाठी नाही होणार, पाण्यासाठी होणार आहे. मग त्या पाण्यासाठी नागरिक म्हणून आम्ही काय विचार करतो. आणि हा विचार मला असं वाटतं महिलांनी प्रथम केला पाहिजे. घरातला नळ बंद असणं, पाण्याचा कमीत कमी वापर, आवश्यक तिथेच वापर, हे सुद्धा एक माझ्या दृष्टीने अध्यात्म आहे. तर या ज्या महिला मला भेटल्या, ज्या पुराणी सगळं त्यांचं वाहून नेलेलं होतं, त्यांच्यासाठी बरोबर जवळजवळ 450 घरांपर्यंत आपण मदत पोचवली. मदत म्हणजे माझ्याकडे लोकांनीच आणून दिलेली मदत. मी पोस्टमनचं काम केलं. पण या 450 घरातल्या महिलांनंतर जेव्हा भेटल्या, मी त्यांना म्हटलं की एक फोटो काढायचा आहे, कारण ज्या ज्या लोकांनी मदत दिली त्यांना मला फोटो पाठवायला लागतील. तर मी हॉलमध्ये होते आणि त्या बाहेर सगळ्या सामान सांभाळत बसलेल्या होत्या. फोटोसाठी मी जेव्हा बाहेर गेले तेव्हा त्या हसत होत्या. ज्यांच्या घरातलं सगळं काही वाहून गेलेलं आहे त्या बायका हसत गप्पा मारत होत्या.
म्हटलं काय झालं गं, तुम्ही हसता काय, एवढा मोठा करुण प्रसंग आहे, भयंकर प्रसंग आहे, आणि तुम्ही काही विशेष घडलं का? तर ते म्हणाले दीदी हमारी टूटी फूटी गृहस्थी नर्मदा माई ले गई और देखो ना हमको कन्यादान जैसे सामान मिला. किती पॉझिटिव्ह ॲटिट्यूड आहे. हे अध्यात्म आहे की जे आहे त्याचा ॲक्सेप्टन्स आणि मिळालेल्या बाबतीत कृतज्ञता. ही कृतज्ञता जर आपल्या आयुष्यात नसेल तर आपलं पूजापाठ जप जाप व्यर्थ आहे. तर नर्मदा परिक्रमेने मला काय दिलं, नेमकं हीच गोष्ट दिली. आमच्या नर्मदा परिक्रमेच्या काळामध्ये एका गावात आम्ही चाललो होतो आणि एका म्हणजे विचारलं, डोंगर माथ्यावरचं गाव होतं. एक 20-22 वर्षाची तरुणी भेटली मला आणि ती म्हणाली की इथे एक आश्रम आहे साधूंचा, तिथे तुम्ही राहू शकता. वाटेत तिचं घर आलं, तोपर्यंत ती जरा गंभीर होती, काहीतरी विचारात होती, आणि घर आल्यानंतर ती म्हणाली मैया जी वो साधू का आश्रम गांव से बहुत दूर है और वो अकेले हैं वहाँ पे, तो आप मेरे घर रुक सकते हैं क्या? तो म्हटलं थांबू शकतो. पण 20-22 वर्षाची तरुणी, तिला मी बावलाटासारखे प्रश्न विचारला. म्हटलं तू तुझ्या सासू सासऱ्यांना नवऱ्याला न विचारता आम्हाला तिघींना घेऊन जाते, उषाताई होती तेव्हा आमच्याबरोबर, तर ते तुला रागवणार नाहीत का? 20-22 वर्षाची न शिकलेली आदिवासी तरुणी. तिने माझ्याकडे बघितलं आणि तिच्या डोळ्यातही हाच भाव होता की काय बावलटासारखा प्रश्न आहे हा. ती म्हणाली की मी का विचारायचं त्यांना, ते जसं त्यांचं घर आहे ना तसं ते माझंही घर आहे. हा आत्मविश्वास. आपण सगळ्या कमावत्या महिला आहोत, आर्थिकदृष्ट्या म्हणजे स्वतःच्या पायावर उभ्या आहोत, पण तरीसुद्धा कुठलाही खर्च करताना कुणाला मदत करताना आपल्याला काय विचार येतो मनामध्ये, मी घरात पुरुष माणसांना आधी विचारते. पैठणी घेताना नाही विचारत आपण. 1 ग्रामचे दागिने असतात, 2 ग्रामचे असतात, ते घेताना नाही विचारत. पण कुणाला मदत करायची असेल तर मात्र घरात पुरुष माणसांना आम्ही विचारून सांगतो. 3 अनोळखी महिला आहेत, त्यांना ती बाई घरात घेऊन गेली. हा आत्मविश्वास. आमच्या समिधाताई इथे आहेत, त्यांनी अनेक वर्ष नर्मदालयात एक कार्यकर्ता म्हणून काम केलं. त्यांची माझी ओळख आमच्याकडे एक भागवत कथा होती, त्या भागवत कथेमध्ये झाली. एक दुर्दैव असं घडलं की त्या भागवत कथेसाठी आलेल्या असताना त्या ज्या सोसायटीत राहतात अपार्टमेंटमध्ये, तिथे प्रत्येक घरात जिथे जिथे कुलपं होती तिथे घरफोडी झाली. यांचंही घर फोडलं गेलं, बरंचसं सामान गेलं. जेव्हा मला समजलं तेव्हा मी त्यांना फोन केला. म्हटलं मला खूप अपराधी वाटते की तुम्ही इतक्या चांगल्या कामासाठी आलात आणि तिथे गेल्यानंतर काय दिसलं, तुमची भांडी कुंडी सगळं सामान गेलं. त्यांनी दिलेलं उत्तर आजही मी अनेक लोकांना सांगते. त्या म्हणाल्या की भागवत ऐकल्यानंतर माझं जर भांड्या कुंड्यांमध्ये वाटी चमच्यांमध्ये जीव अडकत असेल तर त्या भागवत ऐकण्याला काही अर्थ नाही. आज इथे आलेले आहेत त्या. हे अध्यात्म आहे. तर हे अध्यात्म आहे आणि ही आध्यात्मिक ऊर्जेची ही अभिव्यक्ती आहे. आमची अंजलीताई इथे आलेली, अंजली नारायण, बँक ऑफ इंडियामध्ये मॅनेजर आहे नाशिकला, दोघंही पती पत्नी. ज्याला आपण दृष्टीबाधित म्हणतो पण मी तिला विजनरी म्हणते. सगळ्यात जास्त विजन तिला आहे. देवाने डोळे दिले नसतील पण विजन दिलेली आहे. अनेक पुस्तकांची ऑडिओ बुक्स काढली आहेत तिने आणि मागच्या वर्षी 2 वर्षापूर्वी राष्ट्राय स्वाहाचं ऑडिओ बुक तिने काढलं आणि त्याचं प्रकाशन हट्टाने माझ्या हस्ते केलं होतं. तर अशा अनेक विजनरीज किंवा ज्यांना आपण आध्यात्मिक ऊर्जेची अभिव्यक्ती म्हणू शकतो, अशा व्यक्ती फक्त इतिहासातच होऊन गेल्या असं नाही, आज यासुद्धा आध्यात्मिक ऊर्जेच्याच अभिव्यक्ती आहेत. आणि अशा व्यक्ती आपल्यासमोर आदर्श म्हणून उपस्थित असताना आपल्याला अजून वेगळे आदर्श शोधण्याची गरजच नाही.
आमच्या शाळेत एक छोटीशी मुलगी आहे, 2.5 वर्षापासून माझ्याकडे राहिलेली आहे. ती जेव्हा 2.5 वर्षाची होती आणि तिच्या बहिणीबरोबर नर्मदालयात यायची, तेव्हा ती मुलांबरोबर कधी बसली नाही, ती माझ्या मांडीवर येऊन बसायची. आता ती 12वीत आहे. तिच्या दुर्दैवाने ती 3रीत असताना तिच्या वडिलांबरोबर कुठे जात होती बाईकवर आणि बाईकला ॲक्सिडेंट झाला. तिचा एक डोळा पूर्णपणे निकामी झाला, तिच्या रेटिनाला 28 टाके पडले. आणि मी तिला जेव्हा भेटायला इंदोरला गेले तेव्हा इंदोरला ऑपरेशन झालं. मी विचार करत तिथे हॉस्पिटलमध्ये पोचले की आता तिच्याशी मी काय बोलू, तिच्याकडे मला बघवेल की नाही, कारण ती माझी सगळ्यात लाडकी विद्यार्थिनी होती. तिच्याशी मी काय बोलू, तिला काय सांत्वना देऊ. एक डोळा गेलेला आहे आणि आयुष्य काढायचं आहे. मी इमॅजिन करत होते की ती अंथरुणावर म्हणजे हॉस्पिटलमधल्या बेडवर झोपलेली असेल, डोळ्याला पट्टी असेल आणि मग तिथे मी गेल्यानंतर ती रडेल वगैरे, तिची आई रडेल, असं एक चित्र मी इमॅजिन केलं. आणि जेव्हा मी हॉस्पिटलमध्ये पोचले, मोबाईल तेव्हा आलेले होते, तिच्या आईकडे पण मोबाईल होता, तर मी तिला सांगितलं की आम्ही आता 2 मिनिटात तिथे पोचतो आहे. ही मुलगी रिसेप्शन काउंटरच्या तिथे येऊन उभी राहिली, गॉगल घातलेला होता आणि एका डोळ्याने दिसत होतं. मला बघितल्याबरोबर धावत आली, माझ्या कमरेला मिठी मारली आणि म्हणाली की दीदी मुझे इस आँख से पूरा दिखता है. मी हसत सांगितलं. पहिलं वाक्य होतं, मी पण उन्हात गेले की गॉगल वापरते, दीदी मैं आपके जैसा अभी काला चष्मा पहनूंगी. माझ्या पोटात गोळा आला आणि मग म्हणाली मुझे इस आँख से पूरा दिखता है दीदी. मी इतका गळा भरून आला तर की काही बोलू शकले नाही आणि तिने माझ्या कमरेला मिठी मारली. त्या क्षणी मला आठवलं, अर्धा पेला भरलेला आहे का अर्धा पेला रिकामा आहे. दुसरा एक विचार मनात आला, तोही मला असं वाटतं की ही सुद्धा आध्यात्मिक ऊर्जेचीच अभिव्यक्ती आहे. त्याच्यासाठी तिने कुठले उपास तपास केलेले नव्हते, हे जन्मजात होतं. ती म्हणजे तो विचार तर आलाच की अर्धा पेला भरलेला आहे का अर्धा पेला रिकामा आहे. दुसरा विचार जो माझ्या मनात आला की बाईवर तू माझ्या शाळेत शिकतेस, कोण कोणाची विद्यार्थिनी आहे हा प्रश्न आहे, पण तुला मी काय शिकवलं, काटकोन, लघुकोन, विशालकोन किंवा शिकवेन भविष्यात. तू मला काय शिकवलंस, तू मला दृष्टिकोन शिकवलंस आणि तू माझी गुरु ठरलीस. कोणी कोणाचं गुरु व्हायचं हे तुम्ही किती रुद्राक्षाच्या माळा घातल्या, किती तपश्चर्या केली आहे याच्यापेक्षाही तुम्ही जीवन कसं जगता, जे तुम्ही जीवन जगता आहात त्याच्यात अध्यात्म किती आणता आहात, तुमचा आत्मविश्वास किती वाढतो आहे, तुम्ही आमच्या देशाचा किती विचार करताय, तुम्ही जगाच्या भल्याचा किती विचार करतात. ज्ञानेश्वर माऊली. जीवन कसं होतं, सततच निग्लिजन्स, सततच सगळ्यांनी म्हणजे समाजानेच वाळत टाकलेलं होतं. उपाशीपोटी अनेकदा राहावं पण लागलेलं असेल. असे ज्ञानेश्वर प्रार्थना कोणासाठी करतायत, आता विश्वात न केले, युनिव्हर्सल प्रेयर बसायला मागतायत. हे चिदान देवा देवा म्हणणारे आमचे तुकाराम महाराज आहेत, त्यांचं आयुष्य कसं होतं. तर ही आध्यात्मिक ऊर्जेची जी अभिव्यक्ती आहे, ही अभिव्यक्ती प्रत्येकाच्या आयुष्यात संधी देते. मगाशी त्यांनी जसं उदाहरण दिलं देवीचं, की तिला अनेक हात असतात. एकदा मी कुठे बाहेर जात होते आणि जनरली मी बाहेर जाताना मुलांना घेऊन जाते. गाडीत जेवढी मावतील तेवढी मुलं बाहेर फिरायला घेऊन जाते. फिरायला म्हणजे कामाच्या निमित्ताने जरी जायचं असलं तरी त्यांना जग दिसतं. तर माझ्या गाडीमध्ये सगळीच मुलं होती आणि समोरनं एक मुलगी बाईकवरनं येताना दिसली. शहरात बाईक चालवणाऱ्या अनेक मुली असतात, त्यांना त्याचं आपल्यालाही कौतुक नसतं, मुलांनाही नसतं. पण खेडेगावामध्ये, त्यातही ट्रायबल एरियामध्ये, वनवासी क्षेत्रात मुलगी बाईक चालवते याचं कुतूहल म्हणण्यापेक्षा आश्चर्य असतं. आणि ते मुलं, अरे लडकी बाईक चला रही है. लडकी बाईक चला
या मुलांना योग्य ते उत्तर दिलं पाहिजे. लड़की बाइक चला रही म्हणजे काय? म्हटलं गणेश जी का वाहन क्या होता है रे? बोले चूहा. शिव जी का नंदी. दुर्गा माता का शेर. तो मतलब अगर दुर्गा माता शेर पर सवार हो सकती है तो लड़की बाइक पे नहीं सवार हो सकती है. एकमेकांकडे बघत अवाक होऊन त्यांच्याकडे काही उत्तरच नव्हतं. एकदा याच श्रेयाने मला एक प्रश्न विचारला. नवरात्र चालू होतं आणि आमच्याकडे नवरात्रात खूप चांगलं वातावरण असतं. तिने मला विचारलं, दीदी सच में दुर्गा माता को इतने हाथ होते, अष्टभुजा है वो? तो बोला हाँ होते हैं. आपने देखा है? म्हटलं हाँ देखा है. ती एकदम अवाक्यक. दीदीने दुर्गा मातेलाच प्रत्यक्ष पाहिलंय. म्हटलं हाँ वो देखा है ना. कब? मतलब तेरी माँ को देखा है, तेरी मम्मी को देखा है, मेरी मम्मी को देखा है. वो दुर्गा माता नहीं है क्या? वो नौकरी भी करती है, वो खाना भी बनाती है, वो तुम लोगों का के कपड़े भी धोती है, वो नदी आमच्याकडे नदीवरनं पाणी आणायला लागतं, नर्मदा जी से पानी भी भर के ले आती है गड्ढे में. तो इतने सारे काम 2 हाथ से होते हैं, उसके लिए ज़्यादा चाहिए. तो अष्टभुजा है. आणि मग तिला मी पुढे म्हणाले की ठीक आहे, दुर्गा माता वो है, हम मानते हैं उसको. पण समजा अशी 8 हातवाली एखादी बाई तुझ्या गेटमध्ये येऊन उभी राहिली, तर तू नमस्कार करशील का घाबरून पळून जाशील? म्हणे मैं तो डर जाऊंगी. म्हटलं असंच आहे, ते प्रतिकात्मक आहे आणि ती प्रतिकात्मकता प्रत्येक स्त्रीने आपल्या जीवनात आणायची. हे अध्यात्म आहे. तर अशा अनेक छोट्या मोठ्या गोष्टी आहेत. मगाशी त्यांनी आणखी एक उल्लेख केला की आपल्या जीवनात समाधान, लिमिट आपलं संपतच नाहीत. एक फ्लॅट झाला आम्हाला दुसरा फ्लॅट पाहिजे असतो, ही गाडी झाली आम्हाला त्याचं नवीन मॉडेल पाहिजे असतं. त्या आपल्या गरजा कधी संपत नाहीत. पण गरजा संपवण्याचं साधन जे आहे ते साधन म्हणजे अध्यात्म आहे. ज्याला असं समजतं की माझ्या गरजा संपलेल्या आहेत, आता मिनिमम बेसिक नीड्समध्ये आम्ही आयुष्य जगू शकतो, ती सुद्धा अध्यात्माची एक पायरी आहे. हे आपल्याला किती जमतं? हे जमायला पाहिजे आणि प्रत्येक स्त्रीला जमायला पाहिजे. आजचा जमाना जसा डिजिटल जमाना आहे तसा EMIचा पण जमाना आहे. तर त्या EMI पासून आपल्याला कशी मुक्ती मिळेल आणि तणावमुक्त आयुष्य आपण कसं जगू शकू याचाही विचार आपल्या प्रत्येकाने करायला हवा. परिक्रमेत असताना आम्हाला एक महंत भेटले होते. ही घटना मी माझ्या बऱ्याचशा कार्यक्रमातून सांगते. त्यांचं वैशिष्ट्य असं होतं की त्यांच्याकडे स्वतःचं असं काहीच नव्हतं. त्यांचे कपडेसुद्धा कोणीतरी वापरलेले ना, आता नको माझ्याकडे जास्त आहेत म्हणून दिलेलं धोतर शर्ट असायचं. त्यांच्याकडे स्वतःची ताट वाटी पण नव्हती. कोणाच्याही घरी जाऊन हात ओंजळ करायची आणि ओंजळीत जेवढं मावेल तेवढंच अन्न खायचं, करपात्री म्हणतात त्याला, आणि ओंजळीनीच पाणी प्यायचं. असे ते महंत होते. त्यांनी मला प्रश्न विचारला की तुम्ही परिक्रमा केली त्याच्यात काय साध्य केलं? उषाताई पण होती मला वाटतं तेव्हा बरोबर, नेमावरच्या पुढे. आम्ही तिघींनी आमच्या परीने उत्तरं द्यायचा पूर्ण प्रयत्न केला, पण त्या आमच्या उत्तरांनी त्यांना काही समाधान झालं नाही. मग ते म्हणाले की माझ्या प्रश्नाचं मीच तुम्हाला उत्तर देतो. तर ठीक आहे द्या. ते उत्तर त्यांनी फार छान दिलं. ते म्हणाले की तुमच्यापैकी कोणी पुण्याला, मुंबईला, तिसरी जी मैत्रीण होती ती मुंबईला राहणारी होती, तुम्ही शहरात राहणाऱ्या बायका, तुमचं आयुष्य कसं आहे? सगळं काही सुनिश्चित आहे, पण मनाला निश्चिंतता नाही. या दोघींच्या मनाने माझं आयुष्य जरा बरं होतं. अशा अर्थाने बरं होतं की जी मुंबईला राहणारी मैत्रीण होती तिच्या आयुष्यात 8:32 9:36 अशा लोकच होते. माझ्या घड्याळात कधीच असे 8:32 8:36 वाजलेच नाहीत. 9:15 9:30 9:45 मधले काटेच नव्हते. ते त्यांचं जरा, या दोघींचं आयुष्य जरा
जास्त स्पीडनी जाणार होतं. तुम्ही काय करता म्हणे, संध्याकाळी येताना भाज्या घेऊन येता, फ्रीजमध्ये टाकता. आज रात्री काय भाजी करायची आहे, उद्या डब्याला काय करायची आहे मुलांच्या, किंवा दुपारच्या जेवणात काय करायची आहे, ते सगळं सुनिश्चित असतं. त्याच्यापुढे जाऊन या आठवड्यात कुठले सोशल इव्हेंट्स आहेत, कोणाकडे डोळा जेवणाला बारशाला जायचं आहे, ते पण नक्की आहे, फिक्स आहे. यावर्षी बाहेर ट्रिपला कुठे जायचं आहे, राजस्थानला जायचं आहे का US ला जायचं आहे का सिंगापूर मलेशियाला जायचं आहे, ते पण तुम्ही आधीच 6-6 महिने ठरवून ठेवा, तेही सुनिश्चित आहे. सगळ्या गोष्टी, पगार किती मिळणार आहे महिन्याच्या शेवटी ते पण तुम्हाला माहिती आहे. आणि हे सगळं सुनिश्चित असून सुद्धा मनाला निश्चिंत करा. दुसरी आणखी गडबड तुम्ही करता, ती गडबड अशी असते की वसुधैव कुटुंबकम, ग्लोबल फॅमिली, आजकाल इंटरनेटमध्ये जग किती जवळ आले वगैरे वगैरे असं बोलता. पण वसुधैव कुटुंबकमचा तुम्हाला बिलकुलच अनुभव नसतो. मी, माझं कुटुंब, हम दो हमारे दो, याच्या पलीकडे तुमचं जग नसतं. गोष्टी मात्र मोठ्या मोठ्या. निबंध लिहायचा आहे वसुधैव कुटुंबकमवर. ग्लोबल फॅमिली म्हणता, पण जेवताना 4 माणसं एकत्र जेवत नाही, प्रत्येकजण आपलं ताट हातात घेऊन TV बघत जेवतो. आपसात संवाद नसतात आणि म्हणतात की आम्ही फेसबुकवर ॲक्टिव्ह आहोत, फेस टू फेस संवाद नाही. आणि हे घराघरात आहे. तर असं आयुष्य तुम्ही जे जगतात ते कसं आहे, तेव्हा फेसबुक वगैरे माहिती नव्हतं, हे आत्ता मी जोडलेलं. पण सगळं काही सुनिश्चित असून मनाला निश्चिंतता नाही आहे. आणि इथे मात्र परत परिक्रमेमध्ये तुम्ही जेव्हा चालायला सुरुवात करता, सगळंच अनिश्चित आहे. चहा कोण देणार माहिती नाही, जेवण कोण देणार, नाश्ता कोण देणार, आजारी पडले मदत कोण करणार. एवढंच नाही तर ट्रेकिंगमध्ये किमान आज आपल्या कुठल्या गावात मुक्काम आहे हे माहिती असतं, परिक्रमेत तेही माहिती नसतं, थकले त्या गावात मुक्काम. सगळंच अनिश्चित असताना तुम्ही निश्चिंत मनाने मार्गक्रमण करता आहात, हे तुमचं साध्य आहे. असं प्रत्यक्षात आपल्या आयुष्यात किती वेळा घडतं. सगळं सुनिश्चित आहे आणि आम्ही तणावमुक्त आयुष्य जगतोय असं नाही होतं. पण मग ते तणावमुक्त आयुष्य जगण्यासाठी आपल्याला अध्यात्म जी ऊर्जा देतं, त्याच्यासाठी अध्यात्म. तर हे अध्यात्म आपल्या प्रत्येकाच्या जीवनात यायला हवं. त्यांनी आणखी एक गोष्ट सांगितली की तुम्ही आत्तापर्यंत दुसरं काय साध्य आहे तुमच्या परिक्रमेचं. आत्तापर्यंत तुम्ही 4 म्हणजे 4 भिंतींच्या चौकटीत आयुष्य जगला आहात आणि या चौकटीतल्या आयुष्यात जगलेला आहात. पण आता मात्र परिक्रमेमध्ये ते चौकटीतलं आयुष्य संपलं आहे. रोजचं नवीन घर आहे आणि तिथे भेटणारी माणसं रक्ताचे नाते नाही आहे, पण त्यापेक्षाही जास्त पुढे जाऊन तुमची काळजी घेणारी आहेत. आत्तापर्यंत तुमचा सीमित परिवार होता, तो आता असीम परिवार झालेला आहे. हे सुद्धा तुमचं साध्य आहे परिक्रमेचं. सीमित परिवार असीम परिवार झालेला आहे. परिक्रमा जेव्हा संपली तेव्हा कुठेतरी मनात एक विचार आला की माझा असीम परिवार पुन्हा सीमित होणार का. नर्मदा माईंनी मात्र तसं काही घडू दिलं नाही. माझा असीम परिवार दिवसेंदिवस अधिकच त्याच्या सीमा तुटत चाललेल्या आहेत. त्या माझ्या असीम परिवारामध्ये मी आज आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. नर्मदे.